चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आपल्या सोबत आहे. ताई, आज बहुमत सिद्ध करायचं आहे, तुमच्या गटाकडे बहुमत आहे तुमच्या नेता निवडीसाठी. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं 15 मेंबर आमच्याकडे होते, नंतर एक ॲड झाला 16 आले आणि आता पण 16चं बहुमत आमच्याकडे आहे आणि ते सिद्ध करायसाठी आयुक्त मॅडमकडे गेले आहे. दोन्ही गटाच्या नगरसेवकांना या ठिकाणी बोलवण्यात आले. हायकोर्टाचाच आदेश होता की दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आज हिअरिंग त्यांची घेणार होते, पण दुसऱ्या गटाचे नगरसेवक या ठिकाणी दिसत नाही आहे. आमचे जे काही होते 16 लोक या ठिकाणी हजर आहे. याचा अर्थ तुमच्या गटाचा नेता निवडला जाईल आज, कारण की तुमचे सगळे 16 लोक आले. आज फक्त हिअरिंग आहे, त्याच्यानंतर जो काही आदेश आयुक्त मॅडमचा होईल तो आम्हाला मान्य आहे. मागच्या वेळेसही तुमच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु त्याला आक्षेप घेण्यात आलेला आहे. दिला होता, पण हायकोर्टाने त्याच्यावरती स्टे आणला होता. त्याच्यावरती आम्ही पण पिटिशन टाकलं आणि नंतर हायकोर्टाने आदेश दिला की दोन्ही पार्टींना बोलावून त्यांचं म्हणणं एकदा आयुक्त मॅडमने ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच फ्रेश ऑर्डर त्यांनी केला पाहिजे. त्या अनुषंगाने त्या ऑर्डरला फॉलो करत आज आयुक्त मॅडमने दोन्ही कडच्या नगरसेवकांची हिअरिंग आज ठेवली आणि हिअरिंग झाली की आदेश त्या करतील. आज पोलीस बंदोबस्त आहे कडेकोट. दोन गटात वाद होईल अशी शक्यता पोलिसांना वाटत होती. नाही, वाद व्हायचा नाही, होऊ शकते कदाचित आयुक्त मॅडमने या ठिकाणी बंदोबस्त बोलावला असेल आणि शेवटी दोन गट या ठिकाणी होते, दोन्हीकडचे नगरसेवक काही तिकडे आहे काही इकडे आहे, कदाचित त्यांना या गोष्टीची भीती वाटली असेल म्हणून प्रोटेक्शन बोलावलं असेल. पण असा हाणामारी होणं किंवा वाद होणं हे अपेक्षित नाही आणि आमचे नगरसेवक सगळे 27 नगरसेवक समजदार आहे, ते अशा पद्धतीचा वाद या ठिकाणी घालणार नाही. 27 नगरसेवक काँग्रेसचे आहे, मग गटातटाचं का राजकारण होत आहे? का चंद्रपूरच्या गल्लीतला वाद दिल्लीपर्यंत जातोय? शेवटी जिथं वाद राहणार नाही त्याला काँग्रेस म्हणता येणार नाही आणि त्याच्यामुळे शेवटी ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिला होता त्या पद्धतीचं एक ॲग्रीमेंट झालं. ते ॲग्रीमेंट जर का फॉलो झालं असतं तर कदाचित या गोष्टी झाल्या नसत्या. पण आपण बघितलं असेल, स्टँडिंगची निवडणूक झाली, स्टँडिंगचे मेंबर गेले, त्यात इकडला एक पण मेंबर गेला नाही आणि तेव्हापासून कुठंतरी गटनेत्याच्या बाबतीत सगळ्या नगरसेवकांची नाराजी होती आणि नाराजीचा सूर हा गटनेता बदलीपर्यंत या ठिकाणी येऊन पोचला. तुमच्या गटाचा म्हणजे सुरेंद्र आडबले गटनेता होत आहेत, तुम्ही त्यांना पसंत दिलेली आहे. पक्षाध्यक्षांचं प्रदेशाध्यक्षांचं संमती यायला? प्रदेशाध्यक्षाच्या संमतीचाच पहिला गटनेता झाला होता. त्याच्यानंतर जेव्हा नगरसेवकांच्या काही तक्रारी माझ्यापर्यंत आल्या तेव्हा मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पक्षश्रेष्ठींना पण सांगितलं की अशा पद्धतीच्या नगरसेवकाच्या तक्रारी आहे, मला गटनेता बदलून द्या. पण पक्षाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाही, त्यांचं कुठेही मदत या ठिकाणी झाली नाही. शेवटी मग मीही न करता सगळे नगरसेवक एका ठिकाणी आले आणि 15 नगरसेवकांनी या ठिकाणी आयुक्त मॅडमला गटनेता बदलीचं पत्र दिलं. त्याच्यामुळे आता प्रदेशाध्यक्षाचा शेवटी बहुमत असल्यामुळे या ठिकाणी आता सुरेंद्र अडबालेचा बाबतीत सगळेजण या ठिकाणी आयुक्त मॅडमकडे आले आहे. त्यांचा निर्णय होईल, सुरेंद्र अडबाले होईल नेता होईल. शेवटी आदेश आयुक्त मॅडम करेल, पण आता तरी बहुमत आमच्याकडे आहे. विजय वडेट्टीवारचे महाराष्ट्रातले मोठे नेते आहे काँग्रेसचे, त्यांच्याशी कधी बोलणं होतं तुमचं? एका जिल्ह्यातले आहे तुम्ही, इतका वाद दिल्लीपर्यंत गेला, दोन नेते एकत्र बसून सोडवू शकले नसते? सोडवू शकले असते, पण समोरच्यांची पण बसून चर्चा करण्याची मानसिकता असली पाहिजे. आणि शेवटी आम्ही चुकीचं केलं नाही, आम्ही ॲग्रीमेंटप्रमाणे चाललो, ते त्या ॲग्रीमेंटला फॉलो केलं नाही, त्याच्यामुळे हा वाद आला आणि वादाची सुरुवात त्यांनी केली. आम्ही जर का सुरुवात केली असती तर आम्ही बसून चर्चा केली असती, पण आम्ही चुकीचं नव्हतं तर आम्ही चर्चा कशाला करू ना. वडेट्टीवार गटाने वादाची सुरुवात केली, सुरुवात त्यांच्याचकडून झाली. त्यांनी जर का ज्या पद्धतीचं ॲग्रीमेंट झालं की गटनेता कुणाचा होणार, स्टँडिंगचे मेंबर कसे जाणार, हे सगळं ॲग्रीमेंटप्रमाणे केलं असतं तर कदाचित. ॲग्रीमेंट झालं कशावर झालं? नाही, स्टॅम्प पेपरवरती झालं नाही, पण आमचे प्रभारी म्हणून सुनीलजी केदार असतील किंवा स्वतः विजयभाऊ वडेट्टीवार आहे, मी स्वतः आहे, आमचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष धोटे, झालेल्या ॲग्रीमेंटच्या सगळ्या विषयावरती चौघांच्या पण सह्या घेऊन ते ॲग्रीमेंट झालं होतं आणि स्वतः आमचे जे प्रभारी म्हणून होते या ठिकाणी कुणालजी चौधरी, त्यांची देखील सही या ठिकाणी होती. पण त्या ॲग्रीमेंटनुसार कुठल्याच गोष्टी झाल्या नाही म्हणून नगरसेवकामध्ये नाराजीचा सूर होता आणि म्हणून हा विषय इथं गटनेत्याच्या बदलीपर्यंत येऊन पोचला. आज गटनेत्याची सुनावणी आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, गटनेता सुरेंद्र आडबाले तुमच्या गटाचा झाला तर हा वाद मिटेल असं वाटतंय की पुन्हा कोर्ट कचेऱ्याची चक्कर होईल? आमचा तोच मानस राहील की शेवटी 27 नगरसेवक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि सुरेंद्र अडबाले जरी गटनेते झाले किंवा याच्या आधी राजेश अडूर जरी गटनेते होते तरी काही ते धानोरकरचे किंवा वडेट्टीवारचे म्हणून नव्हते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे होते. आणि आता जरी सुरेंद्र अडबाले झाले तरी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आहे आणि जोही गटनेता होईल त्याची जबाबदारी राहील की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे 27 नगरसेवक निवडून आले त्या 27 नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी चाललं पाहिजे. सभागृहातला विषय असो, सभागृहातला बाहेरचा विषय असो, पक्षाचा विषय असो, गटनेत्या
त्याने सगळ्या नगरसेवकांना कुठंतरी घेऊन चालायला पाहिजे, त्यांना गाईड करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस त्यांची एक वैयक्तिक मिटिंग झाली पाहिजे. या सगळ्या बाबी जर का आधी झाल्या असताना तर कदाचित हा विषय आता झाला नसता. 27 पैकी 16 तुमच्याकडे आता वडेट्टीवार गटाचे पोहोचलेले नाही नगरसेवक, येईल असं वाटते कारण की बहुमत तुमच्याकडे आहे. ते आले ना नाही आले तरी बहुमत आमचं होतं. आताही आम्ही बहुमत सिद्ध करत आहे आणि 16 माझ्याकडे म्हणता येणार नाही. मी या भागाची चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राची खासदार आहे आणि पंजावरती निवडून आलेले 27 नगरसेवक हे आमचे आहे. जोही गटनेता होईल त्याच्या अंडरमध्ये सगळे नगरसेवक काम करतील. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.